morning students. So today we are going to discuss about a second type of a cell division, that is meiosis. After learning about mitosis in this chapter, we are going to discuss about meiosis. So meiosis is completed through two stages. Those two stages are meiosis 1 and meiosis 2. Unlike the mitosis, meiosis is completed in two stages. मायटोसिसच्या अगदी विरुद्ध मिओसिस जे आहे ते दोन वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये होतं. जसं मायटोसिस एका स्टेजमध्ये पूर्ण होतं तसं मिओसिस एका स्टेजमध्ये पूर्ण होत नाही. बेसिकली याला दोन टप्पे आहेत, meiosis 1 and meiosis 2. So in meiosis 1, recombination crossing over occur between the homologous chromosomes, and thereafter those homologous chromosomes that are not sister chromatids are divided into the two groups, and thus the two haploid cells are formed. So meiosis 1 जे आहे, meiosis 1 चं सगळ्यात महत्त्वाचं असलेलं जे गोष्ट आहे meiosis 1 मधली की दॅट इज अ क्रॉसिंग ओव्हर between the two homologous chromosomes, and then it divided into the two groups, and that forms the two haploid cell. ज्या काय करतात, दोन हॅप्लॉइड सेल जे आहेत ते तयार होतात. म्हणजे मिओसिस 1 मध्ये म्हणजे हॅप्लॉइड सेल म्हणजे ज्याच्यामध्ये n नंबर ऑफ क्रोमोझोम असतात, 2n नंबर ऑफ क्रोमोझोम नसतात, फक्त n नंबर ऑफ क्रोमोझोम असतात. सो त्यांना आपण म्हणतो हॅप्लॉइड सेल. सो दिस टू हॅप्लॉइड सेल्स आर फॉर्म. म्हणजे मिओसिस 1 मध्ये सगळ्यात महत्त्वाची जी स्टेज आहे त्याच्यामध्ये काय होतं तर दोन हॅप्लॉइड सेल तयार होतात. आता तसं जर बघायला गेलं तर मिओसिस 1 जी आहे ती मिओसिस 1 सुद्धा वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये पूर्ण होते. त्या मिओसिस 1 मध्ये ज्या आपलं याच्यामध्ये ज्या मायटोसिसमध्ये ज्या फेज बघितल्या तर प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टेलोफेज, त्या मिओसिस 1 मध्ये आणि 2 मध्ये दोन्ही याच्यामध्ये होतात. पण या ठिकाणी प्रोफेजमध्ये खूप मोठे बदल जे आहेत आपल्याला इथं प्रोफेजमध्ये दिसून येतात. तर याला आपण प्रोफेज 1च्या पुन्हा 5 स्टेजेस आहेत. ओके, प्रोफेज 1चे पुन्हा 5 वेगवेगळ्या स्टेजेस आहेत. त्यानंतर मेटाफेज 1, त्यानंतर ॲनाफेज 1 आणि टेलोफेज 1. तर बऱ्याच अंशी मेटाफेज, ॲनाफेज आणि टेलोफेज हे आपण मायटोसिसमध्ये ज्या स्टेजेस बघितलेल्या आहेत त्याच पद्धतीने त्या होत असतात. याच्यामध्ये सुद्धा तसंच दिसून येतं. थोडासा जो बदल आहे तो आपल्याला याच्यामध्ये प्रोफेज 1 मध्ये दिसून येतो. तर ह्या थोड्याशा डिटेलमध्ये डिस्कस कराव्या लागतील. ते आपण एका वेगळ्या लेक्चरमध्ये परत एकदा डिटेलमध्ये डिस्कस करूया. ओके, सो meiosis 2 is just like mitosis. In this stage, the two haploid daughter cells formed in meiosis 1 undergoes a division by separation of recombined sister chromatids, and 4 haploid daughter cells are formed. So basically this meiosis part 2, it is similar to the mitosis. In this stage, the two haploid daughter cells formed in meiosis 1 undergoes division by separation of recombined sister chromatids, and 4 haploid daughter cells are formed. ज्या मिओसिस 1 मध्ये ज्या हॅप्लॉइड सेल ज्या तयार झालेल्या होत्या त्या मायटोसिसमध्ये जसं डिव्हिजन होतं त्याच पद्धतीने यांच्यामध्ये डिव्हिजन होतं आणि 4 हॅप्लॉइड सेल जे आहेत त्या सेलपासून तयार होतात. प्रोसेस ऑफ गॅमेट प्रोडक्शन अँड स्पोर फॉर्मेशन ऑकर्स बाय मिओसिस. गॅमेट प्रोडक्शन असेल किंवा स्पोर फॉर्मेशन जे असेल, इट इज ऑकर्स बाय मिओसिस. इन दिस टाइप ऑफ सेल डिव्हिजन 4 हॅप्लॉइड, that is n number of daughter cells, are formed from one diploid, that is 2n cell. एक हॅप्लॉइड सेल जी आहे n ही हॅप्लॉइड सेल आहे. the 4 हॅप्लॉइड daughter cells are formed from the one diploid cell. एका 2n पासून 4 हॅप्लॉइड सेल तयार होतात, हे लक्षात घ्या. During this cell division, crossing over occurs between the homologous chromosomes, and thereby genetic recombination occurs. Due to this, all the 4 daughter cells are genetically different from parent cells and from each other too. So सेल डिव्हिजनमध्ये क्रॉसिंग ओव्हर जे आहे, क्रॉसिंग ओव्हर होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला काही नवीन कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. सो त्याच्यामुळे ड्यू टू दिस ऑल द 4 डॉटर सेल्स आर जेनेटिकली डिफरंट फ्रॉम द पॅरेंट सेल अँड फ्रॉम
each other too. ओके, सो ह्याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे. हा एक्सपेरिमेंट जो आहे तो तुम्ही वर्गामध्ये करून बघणं अपेक्षित आहे. सो लाईक कोनिकल ग्लास स्लाइड, कवर स्लिप, फोरसेप, कंपाऊंड मायक्रोस्कोप, वॉच ग्लास एक्सेट्रा हे अपॅरेटस आहे. मटेरियल लागतं मीडियम साईज ओनियन, आयोडीन सोल्युशन एक्सेट्रा. प्रोसिजर काय बघा, टेक अ मीडियम साइज ओनियन, कीप इट इन अ कोनिकल फ्लास्क filled with water in such a way that the roots of the onion will be in a contact with water. Observe the roots of the onion after 4 to 5 days. Cut the tips of some of the roots and put them in a watch glass. Pour some drops of iodine in watch glass. Take one of the root tip on a glass slide. Press it with the help of forceps. Add 1 to 2 drops of water and carefully place a cover slip over it in such a way that air will not be trapped between. Observe the prepared glass slide under the compound microscope. Which phases of the cell division do you observe? Sketch its figure. Various phases of the cell division during its root tips of onion are shown in the following figure. Which one of those could you see in the slide? तर वेगवेगळ्या त्या ठिकाणी सुरू असतील. म्हणजे आपण जनरली जे ओनियन आहे ते जर का आपण ग्लास बिकरमध्ये ठेवलं आणि त्याचे जे रूट्स आहेत ते जर का पाण्यामध्ये जर भिजत असेल तर ते मुळं वाढायला सुरुवात होतील. त्यांचे जे टिप आहे त्या ठिकाणी सेल डिव्हिजन जी प्रोसेस आहे ती सेल डिव्हिजन प्रोसेस होत असते. तर ते तुम्हाला मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व करायचे. तर हे काही डायग्राम आहेत, हे अशा प्रकारच्या आपल्याला त्याच्यामध्ये स्टेजेस जे हे दिसू शकतात. तर हे 1 2 3 4 5 यांच्यापैकी कुठल्या प्रकारची जी एक स्टेज आहे, जी फेज आहे ती तुम्हाला त्याच्यामध्ये दिसू शकते. ते तुम्हाला पाहायचं आहे. इथं काही प्रश्न विचारले तुम्हाला, यूज युअर ब्रेन पॉवर. या प्रश्नांची सुद्धा तुम्हाला उत्तरं याचा पूर्ण अभ्यास करून म्हणजे तुम्हाला हे कळालं का नाही कळालं याच्यावरून लक्षात येईल. या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी द्यायची. यूज ऑफ ICT, कलेक्ट द व्हिडिओज अँड फोटोग्राफ्स ऑफ डिफरंट लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, प्रिपेअर अ प्रेझेंटेशन अँड प्रेझेंट इट ऑन द occasion of science exhibition. Read the different encyclopedias of technical terms in biology and anatomy and other reference books. ओके, सो आज आपण या ठिकाणीच थांबणार आहेत. तर हे मिओसिस एकदम आपल्याला शॉर्टमध्ये दिलेले, फार काही डीपमध्ये दिलेले नाही. मी एक वेगळा व्हिडिओ तयार करेल ज्याच्यामध्ये हे मिओसिस जे आहे ते आपण डिटेलमध्ये सांगू, की जे आपल्याला सिलेबसमध्ये नाही आहे, सिलेबसचं थोडं बाहेर आहे, ते आपण डिस्कस करू. ओके, सो आजच्यासाठी एवढंच. थँक्यू.